या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या महाभयान दुष्काळाची परिस्थिती जाणवत आहे। मग हा महाभयान पडत असणारा जो दुष्काळ आहे, या दुष्काळावर मात होण्यासाठी सगळ्यांमध्ये महत्त्वाचं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य करण्याची एक माझी इच्छा आहे। आणि ती आज नाही, मी मागच्या 1 वर्षापासून मी पूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये प्रत्येक प्रवचनातून कीर्तनातून मी सांगत आहे की आपल्याला झाडं लावायचे। आमच्याकडे लाखो भक्त येतात, मी प्रत्येक भक्ताला सांगतो की बाबा प्रत्येकाने 5 झाडं लावा। 5 झाडं, एका भक्ताने जर 5 जर झाडं लावली, वर्षभरामध्ये आमच्याकडे लाखो लोक येतात। 1 लाख लोकांनी जर संकल्प केला की मी झाडं लावणार, तर ते प्रत्येकाची 5 लाख झाडं जर झाली तर आमचा एक 2-4 वर्षाचा कालावधी असा आहे, या 4 वर्षाच्या कालामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला 1 कोट झाडं लावायचे आहे। की आम्ही पोपटराव पवार, बाळासाहेब विखे साहेब, पिंपळगाव कवडा नावाचं एक नगर तालुक्यामध्ये गाव आहे, त्या गावामध्ये प्रथम तो प्रयोग सक्सेस होतो का ते पाहण्याचं माननीय पोपटराव पवार महाराष्ट्र राज्याचे फार थोर समाजसेवक, त्यांचं पर्यावरणामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे। त्यांनी एक संकल्पना म्हणली, महाराज तुमच्याकडं महाराष्ट्र आणि भारत देशातून एवढे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येतात, जर तुम्ही हे जर लोकांच्या समोर जर मांडलं की झाडे लावा झाडे जागवा हा संदेश जर लोकांच्या समोर जर दिला, तर त्या माध्यमातून एक असं होऊ शकेल की या महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये लोक कुणाचंही ऐकायला तयार नाहीत।